आता आम्ही आलो तूप घ्यायला गाईस. घरी घेऊन जातो तूप आणि नव्हे आता 8:15 झाले. गाईज आता निघालोय आम्ही दोघं जण. चला 8:30 वाजले, उशीर झाला भरपूर. जाऊ आता. ट्रॅव्हल ब्लॉग बघा. आता पोहोचलो नातेपुत्याला. गाडीला आपल्या फ्यूज चेक करणं चालू आहे आणि पाणी मारून घ्यायचं आहे जरा इथे वॉशिंगला. आता हालत अशी आहे, मस्त फ्रेश आहे. घरी जाईपर्यंत बघू काय हालत होते आपली. गाईस 12:30 वाजलेत. आता आम्ही शिरूरच्या पुढे आहेत, थांबलेत इथे थंड प्यायला. थंड वगैरे पिऊ. आता कंटाळा आला आहे. अजून 97 किलोमीटर बाकी आहे शनी शिंगणापूर. आता अहिल्यानगरच्या पुढे आलो तर आम्ही आणि इकडे काम चालू आहे बघा. विजेची तार इथे झाली, काहीतरी करतायत तर आम्ही थांबले, सर्वांना थांबवलं आहे मामा इकडे. बस आता 30 किलोमीटर राहिले आहे. आता लेट्स गो. Continue on Sone Godgaon Road for 3 kilometers. फायनली गाईज आम्ही आता चाललो आहे. एंट्री केली आतमध्ये जस्ट. अजून इथे 5.5 ते 6 किलोमीटर आहे आतमध्ये जायचं आहे आपल्याला. दर्शनाला श्री शनी शिंगणापूरला आलो आहेत आपण फर्स्ट टाइम. तरी ना फोटो काढून घेऊ. मी इथं ना नाही तुम्ही सांगा की तसं तर काय नाही. तुम्ही मी सगळं सांगून देतो तुम्हाला. एकदा सांगा. बघा इथं महाद्वार लागेल बरं का. बरं समजा तुम्ही त्रिशूळापाशीच गेलेत. आता त्रिशूळापाशी रुईचा हार आणि काळा वस्त्र देवाला चढवायचं. पुढे गेल्याच्या नंतर नारळ अर्पण करायचं. तेल एकूण तेल घ्यायचं, काळे तेल घ्यायचे, लोखंड तुकडे ते तिथं टाकायचे बरं का. पहिले लोखंड तुकडे टाकायचे, नंतर काळे तेल टाकायचं, नंतर तेल टाकायचं. होमकुंडामध्ये अगरबत्ती टाकून द्यायची. ऑटोमॅटिक जळून जाईल. देवापाशी गेली, देवाला फुलं व्हायची आणि हे चरणापाशी सगळं दान करून द्यायचं तुमच्या मनाने. याच्यातला फक्त फूल आणि एक धागा घेऊन द्यायचा. वापस आल्याच्या नंतर मी कुंडीला बांधून द्यायचं. फुलाचं काय करायचं? फुलं देवाला व्हायचे ना. नाही घेऊन आलेलं आहे. मी सांगतो काय करायचं ते आल्याच्या नंतर. गाईज आम्ही हे घेऊन चाललो थाळे आता आतमधल्या दिशेने, मी आणि मामा. इथे मंदिर एकदम मस्त वाटतंय आणि खूप जास्त स्ट्रिक्ट अशा रूल्स आणि हे सगळं आहे. आता ते आम्ही व्हिडिओ काढला बघा, त्यांनी सांगितलं ते सर्व ते त्या प्रकारे हे सगळं करायचं आहे. इथे आल्यावर आमच्या तर लक्षात राहिलं नाही म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे काढून घेतला. आता तिथे गेल्यावर बघू, फोटो पण काढले. इथला सर्वात जास्त इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती असेल की हे गाव बिना दरवाजाचं गाव आहे. येस, ज्यांना माहिती नसेल त्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो की ना, इथल्या लोकांच्या घरांना दरवाजा नसतात. घराला, दुकानाला, कशालाच कशाला दरवाजे नसतात का? कारण इथे चोरी होत नाही अजिबात. येस, खूप जास्त रहस्यमयी ठिकाण आहे आणि एकदम मस्त आहे. खूप जास्त फेमस पण आहे, सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. बघू आता घेऊ दर्शन. इकडनं एंटर करतोय आम्ही आता. गर्दी नाही आहे एवढी. हो ना यार, इकडे पार्किंग करायला पाहिजे होती. घ्यायचं आलं तर आम्ही आतमध्ये एंट्री केली जस्ट. नारळ अर्पण. ओके चला आता इथे नारळ ठेवायचं. आतापर्यंत कोणी नव्हतं बघा, अचानक एवढे सारे लोक आले. एकदम गर्दी झाली सगळीकडे आणि नारळ आणि ते सगळं दिलं. आता एवढं सामान राहिले. जाऊ आता पुढे बघू. आपल्याला काय माहीत नाही, यांचं सर्वांचं बघून करू आपण पण. आलो आता मूर्तीजवळ आलो आम्ही दर्शन घ्यायला. गाईज आम्हाला एक फूल आणि धागा फक्त वापस न्यायला बोललं आहे, ते घेतलं आम्ही. आणि इकडे अभिषेक वगैरे चालू आहे बघा, मस्त एकदम. घ्या दर्शन, कोण असेल ते शनिदेवचे दर्शन घ्या इथनं. माझ्या व्हिडिओतर्फे सर्वजण बघा. फोटो वगैरे काढणं मना आहे. सगळेजण बसले तिकडे. एक्झिट घ्यायच्या टायमाला मग परत नंतर वळून मागे ना बघायला सांगितलं आम्हाला. आता इकडे आलो. इकडे आता फोटो काढू थोडे. मस्त वाटलं मंदिरात येऊन. फर्स्ट टाईम आलो. आणि आता घरं बघायचे आहेत मला, की खरंच घरं बघायचे आहेत की खरंच दरवाजे नाहीत का. येताना 1-2 घरं बघितले, त्यांना दरवाजे नव्हते. मग आता परत बघू. चला जेव्हा झालं सर्व नंतर घरी जायचं आपल्याला. 4 वाजलेत. घरी जायला काय माहिती किती वेळ लागतो. आता फायनली एक्झिट घेत आहेत आम्ही. गाईस
छत्रपती शिवाजी महाराज पण आले होते वाटतं इकडं. हा बघा स्टॅच्यू आहे आता जस्ट बघितला जाता जाता. चला आता गुफेमधून जायचे बाहेर. कोणी जर कोणी येत असेल तर सर्व रूल्स वगैरे प्रॉपर फॉलो करा असं आहे. म्हणजे ते बोलतील जे जे ते सगळं लक्षात ठेवा आणि व्यवस्थित सगळं करा. ते आम्ही पण केलं. चला आता जाऊ. छान आहे पिल्लर्स वगैरे सर्व एकदम मस्त दिसतं बघा. एक्झिट करता करता आता इकडे आपण फोटो काढूयात. इथे बघा आता या साईडनं आम्ही एक्झिट मारली पण आम्हाला कळत नाही कुठं जायचं म्हणून. आणि इकडं बघा मस्त खेळणी बिळणी काय ना काय आहे खरेदी करण्यासाठी. तुम्हाला येऊ शकता जर कोणाला तर खरेदी वगैरे करू शकता. मी आणि मामा दोघंच जण आलो तर आम्हाला घरी जायला आता खूप उशीर होणार आहे. मे बी पाय कधीचे पोळायला ते बघा बिना चपलाचे फिरतात आणि कडक ऊन आहे एकदम. तर मित्रांनो सगळं झालेलं आहे. आता बॅग वगैरे घेतल्या. आता आपण जाऊ. निघालो होतो आम्ही. बॅग इकडे पार्किंगला गाडी लावलेली तिकडनं थाळी घेतलेली. दर्शन वगैरे ऑल गुड अँड ऑल ओके. खूप मी नाव ऐकलं होतं आणि प्रज्ञा थगेशचे व्हिडिओ बघते तर थगेश आलेला इकडे ते एक्सप्लोअर करायला शनिशिंगणापूर. त्यासाठी म्हटलं आपण पण जाऊन येऊ. प्रज्ञाचं फेवरेट यूट्यूबर आहे थगेश. आणि खरंच मला पण खूप इच्छा होती बघायची की खरंच बिना दरवाजाचं गाव आहे. म्हणजे किती श्रद्धा आणि मान्यता आहे इकडे. एकदम छान वाटलं बघून. चालते. चेहरा पूर्ण काळा पडला आहे. आता हालत खराब होणार आहे खूप. 4:30 वाजलेत. 1.5 तास झाला आम्हाला इकडे येऊन. आणि निघूयात आता कुठेतरी काहीतरी खाऊयात. खूप भूक लागली. चालते चला लेट्स गो गाईज. आता छत्रपती संभाजीनगर राहिले थोडंच लांब आणि आम्ही आलो तिकडे. थोडं आम्हाला जास्तच भूक लागली तर फायनली आम्ही थांबलो जेवायला. आणि आता जेवण करून घेऊ आणि घरी जायला मला वाटते आपल्याला 9 नाही तर 10 वाजणार आहेत. याने दाल तडका आणि मी शेवची भाजी मागवली आज व्हेज. कारण आपण शनिशिंगणापूरला दर्शन घेऊन आलो आहे सो व्हेज जेवण मागवलं आहे. ओके चालते. 5 मिनिट बोलून गाईज आम्हाला 20-25 मिनिट इकडं वाट बघायला लावली आहे जेवणाची. आधीच भूक लागली आणि आत्ता जस्ट फायनली आलं आहे जेवण. या भाईने मागवले तर आलं खिचडी. याला आवडत होती गरम गरम. ओ माय गॉड. आहा लय गरम आहे. घे तुझं आणि मी मागवली शेवभाजी. नको मला नको. हे एवढं कशाला मागवलं आहे मग. ठीक आहे खावा आता. ठीक आहे गाईज खूप जास्त हालत खराब झाली. आता डायरेक्ट भेटूयात थोड्या वेळानंतर. जेवण करून घेतो. आता उजेड आहे. मे बी जेवूच तर अंधार व्हायच्या मागे कारण 6:30 वाजत आले. गाईज माझे लक्की बांबू सुकले होते तर दुसरं घ्यायला आलो आहे मी बघा. इथे फार्मसीला थांबलो आहे मामा तिकडे. आता आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. घरी पोहोचायला मे बी 10:30 किंवा 11 वाजतील. खूप उशीर झाला आहे. हां दे ना. क्या बोल रहे हो. हाँ यही चाहिए. कहाँ चाहिए मेरे पास. गाईज आम्ही जालन्यामध्ये आलेत आणि खूप थकलेत बघू शकता. लाडू बोलायचे की पप्पाने का आणलं नाही खायला त्यासाठी तिला खायला घेतो काहीतरी. बास्केट का घेतले कारण हेल्मेट ते बोलले आतमध्ये घेऊन जा म्हणून घेऊन आलो आहे. लेट्स गो. ओके जाऊ फटफट घरी. घेतलं सामान आईस्क्रीम वगैरे खायला आणि लाडूला खेळायला हे वाजवायचं. बिल करू. डीमार्ट ऑलमोस्ट बंद होता आलो आहे गाईज. 10 वाजायला 10 मिनटं राहिले गाईज. फक्त 5 मिनटात बाहेर आलो बघा मी लगेच. आता जाऊ घरी निघू फायनली. तर चला डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूयात गाईज. बाय बाय. तुम्हाला म्हटलं होतं मी हालत खराब होणार म्हणून तर झाली आहे खराब हालत. ओके लेट्स गो. आलो घरी. भजन चालू इकडे. कुठे आहे क्या. आंखें सा हो गए तेरा इतना लाल. लाडू पप्पाली पप्पा पप्पाली लाडू पप्पाली पप्पाली. अरे लाडू कोणी 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 चल इकडे चल. जाना कोणी जाना कोणी लाडू. चल 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 लवकर चल लवकर चल. पप्पा आले पप्पा आले पप्पा आले.
आपले पप्पा आले. चल चल चल. या माग 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 माग. भैया डर रही है रोहित तुझसे. मेरे से दे देगी क्या? कौन है लाडू? कौन है? बाबा बाबा है ना बाबा है ना बाबा बाबा पापा कुठे गेले रे लाडू? सोई नहीं रही, कब से उठी हुई है. साबन लगाई है मुंह पे, गधे कहीं के. साबन लगाई छे मुंह पे. कौन है लाडू? आप भी मुझे फोटो दिखा रही थी कब से. पापा पापा पापा. मैं बोली मतलब इसको पता है पापा आने वाले. खाओ खाओ. अरे पियानो लाया तूने? डीमार्ट में गए थे क्या? घूम रहे थे लगता है डीमार्ट वीमार्ट सब. 5 मिनट बंद होने के टाइम पे गए थे. 5 मिनट. मैं सोचा मेरा बच्चा मेरे वेट करता होगा तो तेरे को कैसे पता वेट कर रही है? मेरे को मालूम रहता है सब. इनको मैं एंटर होते ही काला हो गया. तो गोरा ही कब था मैं. उधर गोरा दिख रहा था वीडियो कॉल में सब में. आँख लाल हो गए बहुत आप दोनों का. आप दोनों का आँख लाल हो गया. इसलिए कार लेना ही पड़ेगा. गाइस गाड़ी चला चला के. खाना खाना है कि नहीं? बहुत बनाया मैंने खाना वाना सब. वांगे की भाजी, चपाती, भजिया. देखो बोल मैं नहीं खाऊंगा. सुबह का खाना हम कितना बजे खाए? काढून दे भाई. डब्बा लेके आए थे क्या? पर क्यों इतना सारा खिलौना लाने का? कितना सारा खिलौने है उसके पास. तर गाईज चला, ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप करा. आणि इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, फॉलो करायला विसरू नका. आता खूप जास्त झोप आले तर भेटूयात लवकरच ताबडतोब नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, सी यू सून.